नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमी मध्ये. आपण आज बघणार आहोत मुंबई बद्दल संपूर्ण माहिती व स्पर्धा परीक्षेमध्ये मुंबई वरती विचारले जाणारे महत्त्वाचे टॉपिक आपण बघणार आहोत, जसे की इतिहास, मुंबईचे भूगोल, प्रसिद्ध ठिकाणे, अर्थव्यवस्था आणि मुंबईचे महत्त्व, तसेच बॉलिवूड आणि कल्चर. हे सर्व माहिती आपण ऑनलाईन पद्धतीने बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. सुरुवात करूया मित्रांनो. मुंबई हे महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेले प्रमुख शहर आहे. याला स्वप्नांचे शहर म्हणजे ड्रीम सिटी आणि भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणजे ड्रीम सिटी आणि भारताचे न्यूयॉर्क म्हणूनही ओळखले जाते. हे शहर कोळी लोकांची देवता मुंबादेवीच्या नावावरून ओळखले जाते. तर मित्रांनो, मुंबईमधील कोळी लोकांच्या देवता मुंबादेवीचं मंदिर आहे. त्याच्या नावावरून मुंबई हे नाव पडलेले आहे मुंबईचं. अगोदर याचं नाव बॉम्बे होतं मित्रांनो. तसेच मुंबईचे प्रमुख पर्यटन स्थळे बघूया. बॉलिवूड, हिंदी चित्रपटसृष्टी आणि गजबजलेले जनजीवन हे मुंबईचे वैशिष्ट्य आहे. मुंबईमध्ये बॉलिवूड आहे मित्रांनो, जिथे हिंदी चित्रपटचे शूटिंग वगैरे होतात व तसेच लोकांचे गजबजलेले जनजीवन हे मुंबईचे वैशिष्ट्य मानले जाते. मुंबईचे स्थान व राजधानी बघूया. मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्राच्या काठावर वसलेले असून महाराष्ट्राचे राजधानीचे शहर आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे राजधानीचे शहर आहे मित्रांनो. तसेच मुंबईचे पूर्वीचे नाव बघूया. पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखले जाणाऱ्या या शहराचे नाव 1996 मध्ये अधिकृतपणे मुंबई करण्यात आले होते. तर मुंबईचे नाव हे 1996 मध्ये चेंज करण्यात आले होते मित्रांनो. त्याचे पूर्वीचे नाव बॉम्बे याचे होते. मुंबईची प्रशासकीय रचना बघूया. मुंबईचे 2 प्रमुख जिल्हे आहेत. पहिला मुंबई शहर जिल्हा, त्याचे क्षेत्रफळ 67.79 चौरस किलोमीटर एवढे असलेले हे मुंबई शहर जिल्हा आहे. आणि दुसरे म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये कोणतेही ग्रामीण तालुके नाहीत. मुंबईमधील लोकसंख्या बघूया. ही भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे, जिथे अंदाजे 1.25 कोटीहून अधिक लोक राहतात. मुंबईचे महत्त्व बघूया. हे शहर भारताचे आर्थिक केंद्र आहे, जिथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE कार्यालय इथे आहेत मित्रांनो. म्हणून मुंबईचे महत्त्व हे अधिक वाढते. तसेच मुंबईची संस्कृती व पर्यटन स्थळे बघूया. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया, ताजमहल पॅलेस हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मरीन ड्राईव्ह, सिद्धिविनायक मंदिर आणि जुहू बीच ही प्रमुख प्रेक्षणीय म्हणजे पर्यटन स्थळे आहेत. हे मुंबईतील अतिमहत्वाचे व सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत मित्रांनो. मुंबईची भाषा व उत्सव बघूया. मराठी ही प्रमुख भाषा आहे, तरी मुंबईत बहुभाषिक लोक राहतात. गणेश उत्सव हा मुंबईतील सर्वात मोठा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. मुंबईचे ऐतिहासिक संदर्भ बघूया. 1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन करून मराठी भाषिक लोकांचे महाराष्ट्र राज्य तयार झाले आणि मुंबईची महाराष्ट्राची राजधानी म्हणून स्थापना करण्यात आली किंवा स्थापना झाली मित्रांनो. तसेच मुंबई शहर हे त्याच्या 7 बेटांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे आणि हे सतत धावणारे शहर म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स म्हणूनही ओळखले जाते. मित्रांनो, ऑनलाईनर मध्ये प्रश्न बघूया. सर्व प्रश्न हे अति फास्ट मध्ये घेणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 1, भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 2,
राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू हे आहेत. द्रौपदी मुर्मू हे 15व्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. हे 26 मे 2014 पासून या पदावर कार्यरत असून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले ते दुसरे नेते आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संविधान कधी लागू झाले? भारतात संविधान हे 26 जानेवारी 1950 मध्ये लागू करण्यात आले होते मित्रांनो. सर्व माहिती ही अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. हे प्रश्न वारंवार रिपीट होतात. मुंबईतील कोणतेही पद असो, त्यात हे प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात व विचारले जातात. म्हणून हे प्रश्न हे नोट करून ठेवायचे. प्रश्न क्रमांक 5. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे मित्रांनो. हे प्रश्न जरी तुम्हाला सोपे आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा नॉर्मल प्रश्न आहेत, पण मित्रांनो हे प्रश्न वारंवार विचारले जातात, म्हणून आपण हे रिव्हिजनसाठी हे प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8 बघूया. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया. भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा आहे? भारताचा राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा आहे व त्याच्यात केशरी, पांढरा, हिरवा या रंगांचा समावेश केलेला आहे मित्रांनो. व मध्ये अशोक चक्राचाही समावेश आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? क्षेत्रफळानुसार विचारले गेले आहे मित्रांनो. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो आजचे 2026 चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर हे मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नदी ही गोदावरी नदी आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला कोणता? महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला हे रायगड आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यानगर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 बघूया. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग शहर कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग शहर हे पुणे आहे किंवा शिक्षणाचे माहेरघर हे सुद्धा पुणेला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यपक्षी हे हरियाल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 21. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? मराठा साम्राज्याचे संस्थापक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी मराठा साम्राज्याचे पाया उभारणी केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले होते मित्र. प्रश्न क्रमांक 24. 1857चा उठाव काय म्हणून ओळखला जातो? तर 1857चा उठाव पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणून ओळखले जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. महात्मा गांधीचे पूर्ण नाव काय आहे? महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 26. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते मित्रांनो. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 27. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले होते? ते 13 एप्रिल 1919 मध्ये झाले होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्य सेनानी होते. प्रश्न क्रमांक 30. भगतसिंग कोण होते? भगतसिंग हे क्रांतीवीर होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. भारतातील सर्वात उंच पर्वत कोणते? तर भारतातील सर्वात उंच पर्वत हे कांचनजंगा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे मित्रांनो, जे राजस्थानमध्ये येतं. प्रश्न क्रमांक 35. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे सरोवर हे चिल्का सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 36. भारतीय संविधानात किती कलमे आहेत? भारतीय संविधानात 470 प्लस कलमे आहेत. प्रश्न क्रमांक 37. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्लीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38 बघूया. भारताच्या सर्वोच्च न्यायालय प्रमुख कोण आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालय प्रमुख हे मुख्य न्यायमूर्ती आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39. हायकोर्ट कुठे आहे? हायकोर्ट हे राज्य स्तरावर आहे मित्रांनो. किंवा हायकोर्ट कुठं असते? तर राज्य स्तरावर हायकोर्ट हे. प्रश्न क्रमांक 40. मुंबई हायकोर्ट कुठे आहे? मुंबई हायकोर्ट हे मुंबई उच्च न्यायालय येथे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41. RBI चे मुख्यालय कुठे आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42. RBI चे पूर्ण नाव काय आहे? तर आताच सांगितलं मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे RBI चे फुल नेम आहे. प्रश्न क्रमांक 43. भारताची चलन एकक काय आहे? भारताची चलन एकक ही रुपया आहे. प्रश्न क्रमांक 44. GST कधी लागू झाला? भारतात GST 1 जुलै 2017 मध्ये लागू करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 45. भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47. सूर्य कोणता तारा आहे? सूर्य हे मध्यम आकाराचा तारा आहे. प्रश्न क्रमांक 48. मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर मानव शरीरातील सर्वात मोठा अवयव हे त्वचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर विद्युत प्रवाहाचे एकक एम्पियर आहे. प्रश्न क्रमांक 50. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे. प्रश्न क्रमांक 51. भारताची अंतराळ संस्था कोणती? तर भारताची अंतराळ संस्था ही इस्रो आहे मित्रांनो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये बेंगळुरू येथे करण्यात आली होती मित्रांनो. याच्या पुढे ऑनलाईन प्रश्न हे सुपरफास्ट मध्ये घेणार आहोत.
जेणेकरून आपला टाइम सुद्धा वाचेल व सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. सर्व प्रश्न हे नोट करून ठेवायचे. प्रश्न क्रमांक 52, भारत G20चे अध्यक्ष कधी होते? तर भारत हे G20चे अध्यक्ष 2023 मध्ये होते व G20चे शिखर परिषद हे नवी दिल्लीमध्ये झाले होते. प्रश्न क्रमांक 53, डिजिटल पेमेंट प्रणाली ही भारतात सर्वात जास्त कोणती वापरली जाते? तर UPI. UPI ही डिजिटल पेमेंट प्रणाली ही सर्वात जास्त वापरण्यात येते. प्रश्न क्रमांक 54, चंद्रयान 3 कधी यशस्वी झाले? तर चंद्रयान 3 हे 2023 मध्ये यशस्वी पूर्ण झालं होते. प्रश्न क्रमांक 55, भारतातील मोठी क्रीडा लीग कोणती आहे? इंडियन प्रीमियर लीग आहे मित्रांनो. याच्या पुढे सर्व प्रश्न आपण सुपर फास्ट मध्ये घेणार आहोत मित्रांनो, तर लक्ष द्यायचे. एकही प्रश्न व एकही उत्तर चुकू नये यासाठी लक्ष देऊन बघायचे. प्रश्न क्रमांक 56, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदी आहे. प्रश्न क्रमांक 57, राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर कमळ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 58, राष्ट्रीय गीत कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे. प्रश्न क्रमांक 59, भारतातील पहिला राष्ट्रपती कोणते होते? तर भारतातील पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 60, भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. प्रश्न क्रमांक 61, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी. इंदिरा गांधी हे भारतातील पहिला महिला पंतप्रधान होत्या. प्रश्न क्रमांक 62, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते? तर सर्वात मोठे शहर हे भारतातील मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 63, राज्यसभा सदस्य कालावधी किती असते? तर 6 वर्षे एवढी राज्यसभा सदस्य कालावधी असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 64, लोकसभा सदस्य कालावधी किती असते? तर लोकसभाची सदस्य कालावधी ही 5 वर्षे असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 65, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष हे वड आहे. प्रश्न क्रमांक 66, महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धरण हा कोयना धरण आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 67, भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली? भारतीय रेल्वेची स्थापना 1853 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 68, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 69, महाराष्ट्रातील प्रमुख भाषा कोणती आहे? महाराष्ट्रातील प्रमुख भाषा ही मराठी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 70, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. प्रश्न क्रमांक 71, भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे अशोक स्तंभ आहे. प्रश्न क्रमांक 72, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई बंदर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 73 बघूया. पहिला भारतीय अंतराळवीर कोण आहे? तर पहिला भारतीय अंतराळवीर हे राकेश शर्मा आहे मित्रांनो, ज्यांनी चंद्रावर पहिले पाय ठेवले होते. प्रश्न क्रमांक 74, भारतातील सर्वात मोठे जंगल कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे जंगल हे सुंदरबन आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 75, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा हा जोग धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 76, भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? तर भारतातील सर्वात उंच धरण हा टिहरी आहे मित्रांनो. टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे. प्रश्न क्रमांक 77, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी बँक ही SBI आहे, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. प्रश्न क्रमांक 78, महाराष्ट्रातील प्रमुख सण कोणता आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख सण हे गणेश उत्सव आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79, भारतातील सर्वात मोठा विमानतळ कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा विमानतळ दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 80,
भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे, जे लोकसंख्यानुसार विचारले गेले आहे? राज्य विचारले आहे मित्रांनो, शहर नाही विचारले. शहर जर म्हणाले तर मुंबई हे भारतातील लोकसंख्येबाबत सर्वात मोठे शहर आहे. येथे आपल्याला भारतातील सर्वात मोठे राज्य विचारले आहे लोकसंख्येनुसार, तर उत्तर प्रदेश आहे मित्रांनो, यूपी. प्रश्न क्रमांक 81, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर लोकसंख्येनुसार मुंबई आहे मित्रांनो, बघू शकता. आताच एक्सप्लेन केलं होतं. प्रश्न क्रमांक 82, भारतातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठी नदी खोरे हे गंगा खोरे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 83, भारतातील सर्वात मोठा पूल कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा पूल हे भूपेन हजारिका हा पूल भारतातील सर्वात मोठा पूल आहे. प्रश्न क्रमांक 84, भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा उद्योग IT आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 85, भारतातील सर्वात मोठा निर्यात कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा निर्यात हे पेट्रोलियम आहे मित्रांनो. मोठ्या प्रमाणात बाहेर देशाहून पेट्रोलियम आपल्या देशात आणले जाते. प्रश्न क्रमांक 86, भारतातील सर्वात मोठा आयात काय आहे? तर कच्चे तेल. कच्चे तेल हे भारतातील सर्वात मोठे आयात केले जाणारे वस्तू आहे. प्रश्न क्रमांक 87, भारतातील सर्वात मोठा क्रीडा स्टेडियम कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठा क्रीडा स्टेडियम हे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 88, भारतातील सर्वात मोठा विद्यापीठ कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा विद्यापीठ हे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, ज्याचे शॉर्ट फॉर्म IGNOU असं होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 90, भारतातील सर्वात मोठी IT कंपनी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी IT कंपनी ही TCS आहे मित्रांनो, जे मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची एक्झाम ही करून घेत असते. प्रश्न क्रमांक 91, भारतातील सर्वात मोठा रेल्वे स्टेशन कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा रेल्वे स्टेशन हा हावडा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 92, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे शहर हे मुंबई शहर आहे. प्रश्न क्रमांक 93, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर भारतातील सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 94, भारतातील सर्वात मोठा तलाव कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा तलाव हा चिल्का तलाव आहे. प्रश्न क्रमांक 95, भारतातील सर्वात मोठा वन कोणता आहे? तर भारतातील सर्वात जास्त वन क्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येत असतो. प्रश्न क्रमांक 96, भारतातील सर्वात मोठा पर्वत कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा पर्वत हे हिमालय आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 97, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा नदी आहे. प्रश्न क्रमांक 98, भारतातील सर्वात मोठा बंदर कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा बंदर हे मुंबई बंदर आहे. मुंबई येथे सर्वात मोठा बंदर आहे भारतातून. प्रश्न क्रमांक 99, भारतातील सर्वात मोठा विमानतळ कोणता आहे? तर भारतातील सर्वात मोठा विमानतळ हे दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 100, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 101, भारतातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा महासागर हे पॅसिफिक महासागर आहे मित्रांनो. मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, तर महाराष्ट्राची उपराजधानी ही कोणती आहे? आपण ही कमेंटमध्ये सांगायची. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना व्हिडिओ शेअर करायचे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.